हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले। तर आज आपण बनवणार आहे एकदम चटपटीत असं गावरान पद्धतीने खारं वांग। एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे, झटपट असं रेडी होतं। तर मग चला बनवूया। तर इकडे मी छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत, काट्याचे वांगे आहेत। तर त्याला मी काटे वगैरे सगळे चाकूच्या साहाय्याने काढून घेते आणि त्याचे 4 भागात आपण करून घेणार आहे। त्याला मधून कट करून घ्यायचं आणि त्याचे 4-4 भाग करून घ्यायचे। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व वांगे कट करून घ्यायचे। वांग किडलेलं आहे का हे सर्व चेक करून घ्यायचं। आणि इकडे मी मिठाचं पाणी केलेलं आहे, त्या पाण्यामध्ये हे वांगे घालून घेते। बाकीचे पण आपण वांगे अशा प्रकारेच कट करून घेणार आहे। तर इकडे मी बाकीचे वांगे पण कट करून घेतलेत आणि आता आपण याला एका पाण्यात ठेवून दिले साईडला। तोपर्यंत इकडे आपण एक मसाला बनवून घेऊया। तर इकडे तवा गरम केलेला आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतल्या 7-8, तसंच सुकं खोबरं, लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि कच्चे शेंगदाणे घालून घेतले। हे सर्व मी चांगलं भाजून घ्यायचं आपण। हे सर्व आपण त्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यावरती चांगले डाग पडेपर्यंत आपण त्याला चांगलं भाजून घेणार आहे। तर इकडे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे। मिरच्या थोड्या कच्च्या आहेत, तर त्याला मी व्यवस्थित भाजून घेते। मसाला इकडे भाजून झाला, आता मी याला थंड करून घेतला आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे। तसंच यामध्ये आता आपण घालणार आहे कोथिंबीर आणि अर्धा चम्मच जिरे आणि हे मिक्सरला आता आपण बारीक पेस्ट करून घ्यायची याची। तर इकडे मी बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आणि आता आपण जे मिठाच्या पाण्यात वांगे ठेवले होते तर ते काढून घेऊया बाहेर एका साईडला। एका ताटामध्ये त्याला साईडला काढून घेऊया। तर इकडे मी एका ताटामध्ये साईडला वांगे काढून घेतलेले आहे आणि आता आपण त्याच ताटामध्ये साईडला जो आपण मसाला रेडी केलेला आहे, जे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे, तोही काढून घ्यायचा। तर इकडे मी मसालाही काढून घेतला आहे आणि आता आपण यामध्ये घालून घ्यायचं 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि हे सर्व आता आपण हाताने मिक्स करून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं। तर इकडे सर्व मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण वांग्यामध्ये सर्व भरून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते। तर इकडे मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलाय। जो मसाला राहिला आहे तो तसाच साईडला ठेवून द्या, त्याचा आपण वापर नंतर करणार आहे। तर इकडे एक मी कढई गरम करायला ठेवली। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये थोडेसे जिरे, तसेच कढीपत्त्याच्या 7-8 पाकळ्या आणि एकदम नॉर्मल अशी मी मोहरी घालून घेतली। हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। हे चांगलं परतलं की लगेच त्यामध्ये जो मसाला राहिला होता आपला साईडला तर तो घालून घेते। तेही तेलामध्ये व्यवस्थित मी परतून घेते आणि आता आपण यामध्ये जे आपण वांगे भरून घेतलेले आहे तर ते घालून घ्यायचे आणि त्यालाही तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। अर्धा 1 मिनिट तेलामध्ये त्याला चांगलं परतून घ्यायचं। तर इकडे मी त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे थोडंसं पाणी। जास्त तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर इकडे मी मसाल्याचं पाणी आहे तर तेवढंच पाणी घालते आणि आता यावरती एक ताट झाकून मी त्याला एक उकळी काढून घेते अगोदर फुल गॅस करून। तर इकडे मी फुल गॅस करून एक चांगली उकळी काढून घेतलेली आहे। सर्व मसाले मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुन्हा यावरती एक आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्याच्यावरती पुन्हा एक ताट झाकून 5 मिनिटं त्याला चांगलं स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपले वांगे व्यवस्थित शिजले जातील आणि मसालाही व्यवस्थित शिजला जातो।
तर 5 मिनटं झालेले आहेत आणि इकडे मी ताट काढले. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली खारे वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. आपलं वांगंही व्यवस्थित शिजलेलं आहे आणि भाजीलाही खूप छान अशी तरी आलेली आहे. तर यामध्ये मी आता वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते आणि तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. तर इकडे मी कोथिंबीरही मिक्स करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं चमचमीत असं गावरान पद्धतीने खारं वांगं रेडी झालेलं आहे. तर त्याला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तर कसं झालं आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.